किती जन्म विचार करा, किती कठीण आहे विचार करा. पण ते पण 84 लक्ष फिरून आले तर पण जेव्हा पाप जास्त असतो आणि तो नीच योनीमध्ये जातो म्हणे तो, आणि पुण्य जास्त झाले तर उच्च जन्म म्हणजे तर मोठा श्रीमंत व्हायचं, मोठा काय तर राजकारणी व्हायचं, असं वरती वरती जातो. नीच योनीमध्ये पण तुम्हाला मनुष्यत्व आहे का, हे पण तितकंच कठीण आहे. आपण मनुष्य जन्म घेतला आहे, मनुष्य देह घेतला आहे, पण मनुष्यत्व आहे का आपल्याकडे. मनुष्यत्व म्हणजे दया, क्षमा, शांती, समाधान, परस्पर प्रेम करणं, सहाय करणं, हे सगळे आपले मनुष्यत्व जन्म. सात्विक लक्षण जे काय आहे ते सात्विक लक्षण आपल्याकडे आहे का. किती कठीण आहे विचार करा. इतकं कठीण आहे. मनुष्यजन्म मिळालेलं पण मनुष्यत्व मिळत नाही, सात्विक गुण येत नाही. आपली मन चंचल असेल, आपली मन मलिन असेल, आपली मन खिन्न असेल, असं असेल त्या मनामध्ये देवाची साक्ष. मनुष्यजन्म आहे, चांगला देह आहे, चांगला बुद्धी आहे, पण दुर्बुद्धी जास्त असेल तर, अपवित्र मन असेल तर, पुण्यांश नसेल तर, किंवा आपली एक सद्गुण सात्विक गुण नसेल तर देवाची साक्षात्कार होऊ शकत नाही. किती कठीण आहे समजून घ्या. आता हे असं असलेलं एक मनुष्य मिळायचं कठीण आहे. पण काय आपले पुण्य, मागच्या जन्माचे पुण्य म्हणून आपल्याला मनुष्य जन्म मिळालेले आहे. एक गोष्ट सांगतात त्यांनी, हजाराला एक साधू संत असतो म्हणे, 10,000ला एक साधू असतो, लक्षाला एक चांगला उत्तम सात्विक पुरुष असतो, कोटीला एक ज्ञानी असतो म्हणतात. ज्ञानी 1 कोटी जनसंख्येमध्ये एक असतो म्हणे. खरं कठीण आहे हे समजून घ्या. ज्ञानीचं किती कठीण आहे. तसं विचार केले तर आपली इंडियाची पॉप्युलेशन आहे 130 ते 40 कोटी. 130 ते 40 कोटी असेल तर आपली इंडियामध्ये किती ज्ञानी असले पाहिजे. 130 ते 40. पण आज कुठे बघतो तिथे मी ज्ञानी मी ज्ञानी मी ज्ञानी म्हणून सांगणारे मिळतात. हे खरंच ज्ञानी आहे का. तसं मनुष्यजन्म किती कठीण आहे. मनुष्यजन्म मिळाले तर पण मुमुक्ष. मनुष्यजन्म किती कठीण आहे अगोदर समजून घ्या. एक अमौलिक रक्त आम्हाला मिळालेले आहे. कबीरदास म्हणतात अमौलिक रक्त आहे. हे रत्नापासून तुम्ही काय तर ते पाहिजे हे पाहिजे असं पाहिजे करू नका. मोक्ष पाहिजे म्हणून हे आपण घ्यायचं आहे. ह्याच्याकडे आम्ही लक्ष दिले पाहिजे. हे मनुष्यजन्म किती कठीण आहे ते तुम्हाला समजतं. तुम्हाला मनुष्यजन्म मिळाले तर पण मोक्षत्व आहे का. मोक्षत्व म्हणजे मोक्ष मला पाहिजे, मला देवाची साक्षात्कार झाले पाहिजे, मला आत्मसाक्षात्कार झाली पाहिजे, मला परमानंदाची अनुभूती आली पाहिजे. हे कोणाला पाहिजे. आज सगळ्यांना काय पाहिजे. पैसा पाहिजे, घोडा पाहिजे, गाडी पाहिजे, ते पाहिजे हे पाहिजे. देव पाहिजे म्हणून सांगणारे किती लोक आहेत आज. त्याकडे मला इथं काय सांगायचं आहे. मनुष्यत्व मिळाले तर पण मुमुक्षत्व राहणं फार कठीण आहे. मुमुक्षत्व पण आहे समजून घ्या. अल्प मुमुक्ष असतो आणि तीव्र मुमुक्ष पण असतात. मुमुक्षत्व आहे, देव पाहिजे म्हणून आपल्याला तळमळ आहे. पण देव भेटणार असेल तर गुरुची आशीर्वाद पाहिजे, गुरुची आशीर्वाद पाहिजे, कृपा पाहिजे. गुरु मिळतो का.
आज काय झालेलं आहे, वित्तापहारक गुरु पुष्कळ मिळतात. वित्तापहारक म्हणजे पैसे, तुमच्याकडून पैसे काढून घेऊन आपले मठ मोठे करणारे, असं तसे करणारे, असं पुष्कळ गुरु मिळतात. पण शिष्यांची चित्तापहारक, शिष्यांची मन आपल्याकडे करून घेऊन त्यांना श्रद्धा, त्यांना उपदेश देऊन त्यांना मोक्ष देणारे गुरु कुठे आहेत? तसले गुरु मिळायचं आज किती कठीण आहे समजून घ्या. टी व्हीमध्ये बघा तुम्ही, ते करा, हे करा, तसं करा, हे करा, असं करा, तेच सांगणारे गुरु आहेत. मोक्ष देणारे गुरु आहेत का? आता प्रश्न येतो, मोक्ष देणारे गुरु आहेत का म्हणून आम्ही विचारतं. अगोदर मोक्ष म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे का? मुक्ती, मोक्ष म्हणजे काय? आम्ही पेपरवर वाचतो, आज आमचे हे वडील कैलासवासी झाले, ह्यांनी वैकुंठवासी झाले. कोण बघितले? काय गॅरंटी आहे? कुठे कैलास म्हणून कुठे आहे, वैकुंठ म्हणून कुठे आहे? आज चांगला दुर्बीण मिळतो आम्हाला, कुठे तर झगझग बघायचं, काय तर एक विशेष नक्षत्र काय दिसतो का? मग मोक्ष किंवा कैलास कुठे आहे हे आपल्यालाच माहीत नाही. आम्ही इथं का आलो? मोक्ष, मुक्ती संपादन करायला इथं आलो आहोत, पण मोक्ष म्हणजे काय हे तुम्हाला माहीत नाही. जे पाहिजे आहे तेच तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला काय घेणार तिथे? कुठे तर एक विष्णू म्हणून आहे, त्याची पत्नी लक्ष्मी आहे, त्याचा शेजारी जाऊन आम्ही राहायचं म्हणून समजतो. कुठे विष्णू आहे, कुठे लक्ष्मी आहे, कुठे वैकुंठ आहे, काय गॅरंटी आहे? कोण बघितले आहे का? कोण तर जाऊन येऊन आपल्याला साक्षी दिले आहेत का? मग काय हे सगळं? मोक्ष म्हणजे काय? सिंपल म्हणजे मोक्ष, मुक्ती, इंग्लिशमध्ये लिबरेशन. ह्याचा अर्थ काय? एक व्यक्ती होता, जेलमध्ये बंधन झाला होता, जेलातून सुटका झाला, जेलातून मुक्त झाला म्हणतो की नाही मी? जेलातून मोक्ष मिळाला म्हणतो की नाही? मोक्षाची डेफिनेशन आहे सुटणे. लिबरेशन म्हणजे सगळ्यातून सुटणे. म्हणजे काय तर बंधन आपल्याला झाले आहे ते बंधनातून मुक्त करून घेणे म्हणजे मोक्ष. इतकं सिंपल आहे मोक्षाची व्याख्या. आपल्या काय तर बंधन झाले आहे ते बंधनातून सुटणे म्हणजे मोक्ष. आता विचार करूया, आपल्याला बंधन झाले आहे का? कोण बांधले? तुम्हाला पती तुम्हाला बांधले आहे का? कुठे बांधले? मुले बांधले आहे का? केव्हाही जातात, काही करतात, काही होतं. बंधन म्हणजे काय हे माहीत नाही आपल्याला. मोक्ष म्हणजे काय माहीत नाही, बंधन म्हणजे काय माहीत नाही. काय ते सूक्ष्म दोरा आहे, ते दोऱ्यात कुठे तर एक गळाला फास घालून यामुळे कुठे बसला आहे, काय गॅरंटी काय आहे? कोण बघितले? काय झालंय? बंधन म्हणजे काय? बंधन म्हणजे न सुटणारी दुःख आणि तळमळ. बघा तुम्ही काहीही करा, कितीही मोठे असा, कितीही लहान असा, कितीही श्रीमंत असा, कितीही अधिकार असू दे, काही असू दे, अपूर्णता भाव आहे की नाही? दुःख आहे की नाही? तळमळ आहे की नाही? दुःखाशिवाय आम्ही राहू शकतो का? कितीही श्रीमंत असला, जाताना पडतो, पाय मोडला, दुःख झालं की नाही? आपले रात्रीचे भजन येतो, जन्मातेचे मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा. मग काय झालं? दुःख इथे आहेच आहे, दुःखाशिवाय काही नाही. सुख येतो आणि जातो. आम्हाला दुःखच इथे सगळं मिळतो. आम्हाला काय पाहिजे आहे? दुःखातून निवृत्ती व्हायचं आहे, दुःखातून सुटणे आहे. हे होणे म्हणजे मोक्ष. किंवा
आपल्याला काय पाहिजे आहे असं थोडं विचार केले तर काय पाहिजे आपल्याला? लहान असल्यावेळी मला एक काय तर मोठा इंजिनियर डॉक्टर झाले पाहिजे, डॉक्टर झाले तर एकदम खुश होतो, मी आनंद होतो, मी सगळं मोठा होतो. डॉक्टर झाला, इंजिनियर पण झाला, तुम्हाला जे काय पाहिजे होतं ते मिळतो का? एक महिना असतो, नंतर हां पुढे काय पुढे काय पुढे काय, नोकरी घेतली पाहिजे, धंदा केले पाहिजे, ते पण झाला. मी काय काय छान आहे, गव्हर्मेंट नोकरी झाला तर एकदम आनंद होतो म्हणून सांगतो तुम्ही. गव्हर्मेंट नोकरी पण मिळतो, आनंद मिळतो का? पहिला शिक्षण झाल्यानंतर आनंद मिळतो समजतो असतो, नंतर नोकरी झाल्यानंतर आनंद मिळतो म्हणून समजतो, नंतर लग्न झाल्यानंतर आनंद. हे लग्न आहेत काय आमची काय निवांत दोघे म्हणून आनंद 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 करतो, मिळतो का? महिना 2 महिना 1 वर्ष, नंतर किटकिट चालू, कशाला लग्न केलं म्हणून सांगतो मी. मग तुम्हाला जे काय पाहिजे आहे आनंद, दुःख निवृत्ती पाहिजे आहे, परमानंद प्राप्ती आहे. वेदांत काय देतो म्हणजे आत्यंतिक दुःख निवृत्ती. दुःखाची लेश नसतो, दुःख म्हणून त्यांच्याकडे जवळपण येत नाही. तसं एक निवांत शांत असतो आणि केव्हाही आनंद 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 असतो. हे आम्हाला पाहिजे आहे, आनंद पाहिजे आहे. अगोदर आम्ही शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, लग्नामध्ये आहे म्हणून समजतो, मिळतो का? नंतर सांगतो हे आता काय मुले बाळे झाले तर आम्हाला आनंद, मुले बाळ बघून आम्ही निवांत आनंदाने जातो म्हणतो. मुले बाळे पण होतात, आनंद मिळतो का? त्यांची जबाबदारी वाढली, शिक्षणाची जबाबदारी, नंतर त्यांची शिक्षण झाल्यानंतर त्यांची काय लग्नाची जबाबदारी, असं वाढत वाढत गेले. शेवटी काय हाती मिळतो? नातवंडाचं लग्न पण झालं, हाती काय ते मिळतो का? जे काय आपल्याला पाहिजे आनंद हाती मिळतो का? मग तुम्हाला जे काय पाहिजे आहे आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती, ते कुठे आहे? हे आपण एकदा विचार केला आहे का? आम्ही पाहिजे 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 म्हणून आम्ही धावत आहोत. धावलं पाहिजे, मी नको म्हणत नाही, पण तिथे आहे का? तसं मला काय सांगायचं आहे, जे काय तुम्हाला पाहिजे आहे ते कुठे आहे? आम्हाला काय पाहिजे? आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती पाहिजे आहे, ते कुठे आहे? पैशामध्ये आहे का? घोडा गाडीमध्ये आहे का? किंवा आपटेस्टमध्ये आहे का? कुठे आहे? सगळे करून 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 आम्ही बघतो, कुठे मिळत नाही. पण ते जे काय तुम्हाला पाहिजे आहे ते कुठे आहे? म्हणजे तुमच्या हृदयातच आहे. तुझ्या आहे तुझ्या आहे तुझ्यापाशी, पण जागा चुकलाशी म्हणून मी ऐकतो की नाही. जे काय तुम्ही धावत आहात, पळत आहात, करत आहात, ज्याच्यासाठी तुम्ही इतकं कष्ट करता ते बाहेर नाही, ते तुमच्या हृदयातच आहे. हे सांगणारे कोण? म्हणजे सद्गुरू. बाकी सगळं ते कर, हे कर, तसं जा, इथं जा, ते उपवास कर, ते पूजा कर, ते पूजा कर, इतकं दिंडीला जा, कुठे जा, बाहेर पळवणारेच लोक आहेत. पण सद्गुरू काय करतो? शांत बस बाबा, निवांत बस, काही करू नकोस, काही धरू नकोस, निवांत बसून कुठून आलास ते बघ म्हणून सांगतात त्यांनी. तू कुठून आलास, तू कुठे आहेस, हे विचार करून आत्मचिंतन करायचं. हे कोण विद्या देतो? ते वेदांत आहे. ते विद्या कुठे आहे? अदृश्य काळजी महाराजांकडे आहे. हे तुम्हाला मिळेल तर, हे विद्या, वेदांत विद्या तुम्हाला मिळेल तर तुम्ही कुठेही जावा, कितीही कठीण येऊ दे, काही असू दे, काही जाऊ दे, शांत आनंद आनंद असतो. का? आनंदाची गाभा तुम्हाला मिळाली आहे. हे बाहेरचे फक्त क्षणिक आनंद आहेत. क्षणिक आनंदासाठी तुम्ही इतकं कष्ट करता. किती
शिकायचं, ते करायचं, लग्न करायचं, ते मुलांना सांभाळायचं. मुलांना सांभाळायचं कशासाठी? मुलांना मोठे करायचं कशासाठी? ते आम्हाला चांगलं बघेल म्हणून. काय गॅरंटी आहे? पण आतलं एक विद्या आहे, वेदांत विद्या, अध्यात्म विद्या. काल सकाळी मी सांगितले 2 विद्या आहेत, पराविद्या अपराविद्या, लौकिक विद्या अलौकिक विद्या. हे दोन्ही विद्या असेल तो परफेक्ट माणूस होतो, आणि हे दोन्ही विद्या नसेल कुठे तो बॅलन्स करायचं की नाही? एकच पायाने पळू शकतो का? चालू शकतो का? बाहेर पुष्कळ आहे, आत खाली खाली आहे, तळमळ आहे, दुःख आहे, घेऊन काय करायचं? दोन्ही विद्या कसं पाहिजे म्हणून सांगितले तसं अध्यात्म विद्या असेल तरच तो माणूस. अध्यात्म विद्या शिकला नाहीस तर तो दुःखी असणार, तळमळी असणार, पापी असणार, सगळंच असणार. रामचंद्राने वसिष्ठाकडून हे अध्यात्म विद्या शिकला होता. काय झालं पुढे? रामाने युवराज पट्टाभिषेक झाला होता. कुठे झाला होता? युवराज पट्टाभिषेकला. एकदम पदवी आहे की नाही ते? पण कुठे गेला? वनवासला. राज्याभिषेक होऊन राज होणार जायला एक राम वनवासला गेला. त्या दुःख, ताप, तळमळ काय तर झालं का? किती समाधानाने, शांतीने, सर्वांना गोडीने गेला की नाही तो? का गेला? तो वसिष्ठाकडून अध्यात्म विद्या शिकला होता. आज आमचे मुले काय झाले लागले? काय तर जगा अस्वट झालं त्यांची सगळं भांडण, हे ते वाघ, हे जास्त झाले तर सुसाईड पण करून घेतात. इतकं वीक आपली मुले झाले आहेत का? अध्यात्मविद्या त्यांनी शिकलेली नाहीत. जर त्यांनी अध्यात्मविद्या शिकले असेल तर कितीही लाभ होऊ दे, कितीही आपले नुकसान होऊ दे, कितीही सुख येऊ दे, किती दुःख येऊ दे, काही झाले तर पण समशांत स्थितीमध्ये राहायचं काय टेक्निक आहे, ते टेक्निक फक्त आणि फक्त अध्यात्माला मिळतो. पैसे असेल तर पण आनंद असतो, पैसे नसेल तर पण आनंद असतो. हे विद्या आपल्याला पाहिजे की नको? त्याकडे आपण काय केले पाहिजे? महापुरुष संशय हा म्हणतो इथे मी लास्टला. हे विद्या कुठे आहे? कोणताही युनिव्हर्सिटीमध्ये नाही, कुठलाही कॉलेजमध्ये नाही, कुठे गेले तर काय मिळत नाही, पैसे दिले तर मिळत नाही, काय केले तर मिळत नाही. हे विद्या फक्त आणि फक्त श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू कुठे असतो त्यांच्याकडे आहे. आज आपल्याला कुलगुरू आहेत, आपले काय ते कास्ट किंवा जात म्हणतो की नाही, हे जातला काय ते गुरु असतात, तुम्ही असं केलं पाहिजे, तुम्ही मुंज केले पाहिजे, तुम्ही केलं पाहिजे. कुलगुरू आहेत, विद्या देणारे विद्यागुरू आहेत. ते हे सात्विक कर्म करणार, पण मोक्ष देणारा गुरु आहे का? अर्जुनाला कृपाचार्य कुलगुरू होते, द्रोणाचार्य विद्या देणारे विद्यागुरू होते, भीष्माचार्य त्यांना हे धर्म म्हणजे काय सांगायचं, सगळं तपस कसं करायचं सांगणारे भीष्माचार्य होते. इतकं सगळे गुरु असेल तर पण तो युद्धभूमीमध्ये खचून पडला की नाही, खाली बसला की नाही? का? जेव्हा तो खचून पडला तेव्हा कृष्णाने त्याला उपदेश दिले, पुष्कळ उपदेश सांगितले. जोपर्यंत विश्वरूप दर्शन त्याने दाखवले नाही तोपर्यंत शांत झाले नाही. अर्जुन बघा तुम्ही, विश्वरूप दर्शन केव्हा दाखवला, विश्वमध्ये मीच आहे, तुझ्यात मीच आहे, सगळे मीच आहे, हे ब्रह्मविद्या, ब्रह्म साक्षात्कार, परमात्मा साक्षात्कार जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष अर्जुनाला अनुभवाला दिले त्यावेळी तो निश्चिंत झाला आणि युद्धाला उठला.
पण हे विद्या किती कठीण आहे आणि काय आवश्यकता आहे समजून घ्या. मी काय सांगत होतो, महापुरुष संशय हा म्हणून. महापुरुष संशय हा म्हणजे सद्गुरूजवळ जाऊन त्यांची सेवा करून अत्यंत लीन भावनेने त्यांच्याजवळ जाऊन हे ब्रह्मविद्या शिकायचं आहे. आज हजार हजार लोक गुरु म्हणून मिळतात, सिद्धी करणारे गुरु आहेत. तुम्ही बसल्या बसल्या तुमच्या मनात काय सांगणारे गुरु आहेत. तुमचे मागे काय झालं आणि पुढे काय होणार आहे ज्योतिष सांगणारे पण गुरु आहेत, पुष्कळ गुरु आहेत. आता ह्यांच्याकडे जावा, ज्योतिष सांगता का? किंवा तुम्ही आल्यानंतर लग्न केव्हा होतं काय सांगतात का? किंवा तुमचे मुले इतकं होतात असं काय सांगतात का? काहीही सांगत नाही. ह्याचा अर्थ ह्यांच्याकडे काही नाही म्हणून समजू नका. बोलणारे फक्त त्यांनी ज्योतिषी बोलतात. हे आपली नशीब बदलून आपल्याला जीवापासून शिव करायचे सामर्थ्य कुठे आहे? आपल्या अदृश्य काळजी महाराजकडे आहे. काय पाहिजे? पैसा पाहिजे का? देवाला पैसा पाहिजे का? मी देवच होतो, परब्रह्मच मी आहे, अहम ब्रह्मास्मी, मीच देव आहे. हे जेव्हा समजतो, पैसे पाहिजे, बायको पाहिजे, घोडा गाडी पाहिजे, देवच तू आहे बाबा, देणारा तू आहेस. मागणार कोण त्यावेळी? तुम्हाला देवच करायची ताकद कोणाकडे आहे? समर्थ सद्गुरू अदृश्य काळचे महाराज. हेच अगोदर समजू आहे. इथे काय यायचं? पैशासाठी यायचं नाही, किंवा काय तर मुले बाळांची लग्न होतो म्हणून यायचं नाही, किंवा काय तर मिळतो म्हणून यायचं नाही. ह्याच्यावर मिळत नाही. ह्यांची ताकद इतकं मोठं आहे, फक्त त्यांनी कृपा दृष्टीने बघितलंच बस. तुम्हाला जे काय पाहिजे त्यांच्या दृष्टीने मिळतो. बोलायचं पण आवश्यक नाही ते. का म्हणजे आपले गुरुलिंगम महाराज 32 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. बसून ध्यान 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 करत बसले होते. त्यांचे शिष्य भाऊसाहेब महाराज 9 वर्ष साधन केले, ध्यान केले. एकदा त्यांना भाऊसाहेब महाराजांना एक व्यक्ती विचारला, महाराज तुमची इतकं वय झालेले आहे, इतकं तुमचे सगळं झालेले आहे, तुम्ही केव्हाच ज्ञानी म्हणून तुम्ही त्रिलोकमध्ये तुम्ही ज्ञानी म्हणून आहे, अंतर्ज्ञानी म्हणून आहे, तुम्ही अजून का ध्यान भजन करता? एकदा पोहायला आल्यानंतर ते डब्बा बांधून आम्ही पोहतो का? एकदा तुमची BSc वगैरे झाल्यानंतर आणि पुस्तक घेऊन बसतो का? तसं तुम्ही ज्ञानी झाले आहात, अजून का ध्यान करता म्हणून प्रश्न काढला. असे हुशार माणूस होते त्यांनी. तुम्ही अजून ध्यान कशाला करता? त्यावेळी भाऊसाहेब महाराज काय सांगितले, मी केव्हाच गुरुची आशीर्वाद कृपेने केव्हाच मुक्त झालो आहे. मी मुक्तीसाठी, माझ्या मुक्तीसाठी मी ध्यान करत नाही, पण मी हजारो शिष्यांना उपदेश दिलेले आहे. ते माझे लेकरू आहे. ते लेकरू मला फक्त सद्गुरुनाथ महाराज की जय म्हणून हात मारले बस, माझी शक्ती त्यांच्याकडे जातो आणि त्यांची काय दुःख ताप कष्ट आहे ते नाहीसे करण्यासाठी मी ध्यान करतो म्हणून सांगतात. हे गुरुची लक्षण आहे. आपली तोंडाने काय बोलत नाही, फक्त तुम्ही संकल्प करा, कुठे आहे तिथेच करा. तुम्ही गुरुनाथा माझी रक्षण कर, माझ्या हे कष्टातून बाहेर काढ, मला मोक्ष दे म्हणून तुम्ही तिथूनच हात करा. तिथे येऊन तुमची संरक्षण करायची ताकद कुठे आहे? म्हणजे समर्थ सद्गुरू म्हणते. बाकीला तुम्ही गुरु म्हणतात, सद्गुरू पण म्हणतात, पण हे समर्थ आहे. शिष्यांना सांभाळून त्यांचे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करून त्याला मुक्त करायची ताकद कुठे आहे? ह्यांच्याकडे आहे. त्या कारणे मला काय म्हणायचं आहे, गुरु म्हणजे एक व्यक्ती समजू नका. गुरु म्हणजे व्यक्ती नव्हे, गुरु म्हणजे एक शक्ती. परब्रह्म, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म म्हणतो की नाही मी. गुरु म्हणजे हे जग चालवायची जे काय शक्ती आहे, परब्रह्म आहे, परमात्मा आहे, तोच गुरु आहे. म्हणजे नंतर
ते व्यक्तिरूपमध्ये एक देहरूपमध्ये बघू नका. तुम्ही कुठे आहात तिथेच तुम्ही त्यांची आठवण काढा, त्यांची स्मरण करा. तुम्हाला जे काय पाहिजे ते मिळतो. मला तुम्ही टाईम आहे. आता एक शेवट एक तुम्हाला एक एक गुरुवर श्रद्धा कसं असले पाहिजे आणि गुरु काय करतो एक दृष्टांत सांगून मी इथे माझे गोष्ट संपवतो. हुबळी पुष्कळ लोक बघितलं असेल. हुबळीमध्ये एक सिद्धपज्जा म्हणून एक महाज्ञानी हायवेवरच त्यांची मठ आहे. हुबळीमध्येच आहे. तुम्ही आता पण जाऊन ते बघू शकता आणि त्यांची पुस्तकामध्ये वाचू शकता. सिद्धपज्जा म्हणून एक महाज्ञानी, त्याला त्यांची केस कापणारा एक 15 दिवसा येऊन त्याने केस कापायचं, त्याची स्वच्छ करायचं, दाढी काढायचं एक व्यक्ती बसवण्णी म्हणून एक व्यक्ती करत होता. क्षौरिक म्हणतो होतो त्याला. तो करत होता. तो असं विदाऊट त्या पैसे घेत नाही, काय नाही, माझी सेवा म्हणून तो 15 दिवस येणार, त्या स्वच्छ करणार, सगळे करणार आणि जाणार. हे मवाळू आहेत ना, ज्ञानी लोक मवाळू असतात. कोणाला काय घेतले तर 10 पटीने देतात त्यांनी. देवला तुम्ही 1 दिलं तर देव तुम्हाला 10 देतो. तसं गुरुला तुम्ही काय थोडं केलं ना ते आठवण ठेवून त्यांची सगळे देतात त्यांनी. तो सिद्धप्पाजा ते बसवण्याला विचारला, बाबा मी आता वय पण माझं झालं आहे, तू इतकं वर्ष माझी सेवा केलेली आहे, तुला काय तर द्यायचं आहे मला, तुला काय पाहिजे. त्यावेळी बसवून म्हणतो, मी तो डेली यायचं, सात्विक त्याची प्रवचन ऐकायचं, वेदांत शास्त्र ऐकला होता. तो म्हणले नश्वर देह आहे, नाशवंत प्रपंच आहे, ह्याच्यावर मला काय पाहिजे, काय नको बाबा, मला काही नको देवा, काही नको म्हणतो तो. नाही बाई तुला मला काय तर द्यायची इच्छा झाली, काय मागतो माग. तो वेदांत शास्त्र ऐकलेला होता. तो सांगतो, देवा मला द्यायचंच असेल तर मोक्ष दे म्हणतो तो. तो ब्रह्मज्ञानी होते तरी त्याचं मागचं पुढचं काय सगळं त्याला माहीत असतं. तो सिद्धप्पजा म्हणतो, बसवणे तुला मोक्ष द्यायचं आहे वे, पण तुझा कर्मबंधन जास्त आहे, मागची पाप पुण्य अजून जास्त आहे. पाप जास्त असेल तर पुण्य जास्त असेल तर मोक्ष द्यायला येत नाही. त्याकडे तुझं कर्म जास्त आहे, थोडं कठीण होतं हे द्यायला येत नाही. तुझं कर्म जास्त आहे मागच्या जन्माची म्हणले. त्यावेळी तो विचार केला, देवा मला द्यायचं असेल तर मोक्ष द्या, तर देऊ नका, काय नको मला. नाही रे तुझं कर्म जास्त आहे, ते कर्म सगळं तू भोगलं पाहिजे, तुझं पाप सगळं तू कमी केले पाहिजे. तुम्ही काय तर करा मला माहीत नाही, मला मोक्ष द्या म्हणून तो घट्ट धरतो. आता सगळं जबाबदारी कोणावर आली. कसं मुलाने आईवर टाकल्यानंतर आई सगळं बघती ना, तसं जबाबदारी ते सिद्धपज्जा ज्ञानीवर आला. त्याला मोक्ष द्यायला तितकं क्वालिफिकेशन, तर काय ते एक पुण्यांश पाहिजे नव्हते, त्याचे पाप जास्त होते. पण तो सांगितला, तू काय करतोस कर, मला मोक्ष कर. कोण? तो बसवण्णी सांगितला. बरं बाबा म्हणले त्यांनी. तिथे एक वर्षाला एकदा त्याचे उत्सव होतो. ते सिद्धप्पाचे मठाची बाजूला एक मोठा तेव आहे. तेवर ते बसून, तेव म्हणजे काय, तेव गेल्यानंतर रथ, एक मोठा रथ आहे, ते 30 फूट रथ आहे. ते रथवर ते बसून गावात त्यांनी प्रदक्षिणा घालून येत असतात. त्यावर्षी काय ते उत्सव होता, रथवर बसणार होते. त्यावेळी त्यांनी बसवण्याला बोलवले. बसवणे ये म्हणले. तो आला. सगळे स्वच्छ करायचं ना, आज मी कसं सांगतो तसं कर. इथपासून अर्धा बोळ सुरू स्वच्छ कर म्हणतात त्यांनी. सगळं ते कमी कर, केस काढून घे इथले अर्धा फक्त. आणि ते हे आहे ना मुछे आहे ना, काय मिशी इथं अर्धा आणि इथं अर्धा इथं ठेव, इथलं कमी कर, काढून टाक. आणि दाढी पण इथं ठेवले ना, इथलं गाडी काढ, इथं ठेव, असा आखराळ विक्राळ कर म्हणून सांगितलं त्यांना. तो म्हणतो, काय महाराज मला हे होत नाही, आज तुमची रथावर बसवायचं आहे, तुम्हाला सोन्याची हे ढालून
सगळं सोन्याची हे घालून तुम्हाला ऐश्वर घालून तुम्हाला रथवर बसवायचं आहे. तुम्हाला असं मी एक साईडचं केस कापायचं, एक साईडचं मिशी काढायचं, एक साईडचं दाढी काढायचं केलं तर सगळे लोक मला काय म्हणणार, माझं तू ऐकणार की नाही. कोण गुरु सांगितले हो म्हणून त्यांनी ऐकले. त्यांचे सगळे एक साईडचं केस काढले, एक साईडचं मिशी काढले, एक साईडचं दाढी काढले. अकरा लोक झाले की नाही. त्यांनी आता रथवर बसले. त्याला सांगितलं होतं मी माझ्या पुढे तू असला पाहिजे तिथे. रथ निघाला 11 लोकांना बसून. ते आपले गुरुना असं अपमान केलेले बघून सगळे शिष्य काय करत त्यावेळी शिव्या द्यायला सुरुवात केले. काय वे बसवणे, काय केला तू, असं काय केला, तसं काय केला, असं काय केला. सगळ्यांनी शिव्या द्यायलाच दिला. लहान मुलापासून मोठेपर्यंत सगळ्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली. तेव्हा तसंच ते जायला सुरुवात केली. तो असं गप्प बसला. तो सिद्धप्पाला सांगितले होते काय कोणाला बोलायचं नाही, शांत बसायचं, माझ्यापुढे तू जायचं. सगळे येणार, त्याला शिव्या देणार, काय तर करणार. असं चाललं. ते निघालं. रथ येऊन वापस आणि मठामध्ये आला. आल्यानंतर काय वे बसवणी काय झाले आज, काय बाबा मला आता मरण एवढंच पाहिजे होतं. सगळ्यापासून शिव्या खाऊन खाऊन मला आता जीवन न करावं, मी कुठून तर आत्महत्या करावं असं झालेली आहे. त्यावेळी सिद्धप्पाचा म्हणतो तू मला काय विचारस, मला मोक्ष विचारायचं ना, पण तुझे पापाचे कर्म होते ते कर्म नाश करायला आज सगळ्यांनी तुला शिव्या दिले. ते शिव्या दिल्यामुळे तुझे काय पाप कर्म होते ते सगळे आज नाश झाले. त्यामुळे आता तुला मोक्ष द्यायला मी तयार आहे, तुला मोक्ष देतो म्हणून सांगतो इथे सिद्धप्पाचा. काय ताकद आहे बघा इथे. ज्याला मोक्ष द्यायला साध्य नाही म्हणून वेद पण सांगतो, ते मोक्ष द्यायची ताकद कुठे आहे, समर्थ सद्गुरूकडे आहे. त्या कारणे आम्ही काय केले पाहिजे, गुरुना शरणागती झाले पाहिजे. गुरु म्हणजे देव, गुरु म्हणजे ब्रह्म, गुरु शिवाय अन्य देवच नाही. हे भावना जेव्हा तुम्हाला येतो तेव्हा तुम्हाला अदृश्य काळजी महाराजांनी मुक्ती द्यायला तयार आहेत. हे आपल्याकडे आहे का. आपला झोळी फाटलेली आहे. देवापुढे जातो आणि आमच्याकडे सोना द्या चांगली दे म्हणतो. फाटलेली झोळीमध्ये किती घातलं तर काय होणार आहे. ते द्यायला घट्ट आहेत, तयार आहेत, समर्थ आहेत. पण आपला झोळी घट्ट आहे का, आपल्याजवळ अधिकार लक्षण आहे का, घ्यायची ताकद आहे का. देणारे त्यांनी असेल तर पण घेणारं पण तितकं ताकदवान पाहिजे. त्याच्यासाठी गुरुची सेवा करा, गुरुची ध्यान करा, गुरुची भजन करा, गुरु नितांत श्रद्धा ठेवा. त्यावेळी ऑटोमॅटिक तुम्हाला जे काय पाहिजे आहे आत्यंतिक दुःख निवृत्ती, सगळे दुःखापासून आपण अलिप्त होता आणि केव्हाही आनंद 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 म्हणून सहज स्थितीमध्ये तुम्ही राहू शकता. हेच अध्यात्म विद्या आहे. हे विद्या फक्त आणि फक्त समर्थ सद्गुरू श्री अदृश्य काळश्री महाराजांकडे आहे. आता तुम्ही टी व्हीमध्ये बघा, ते देतो, हे देतो, मोक्ष देतो. मोक्ष द्यायला येतो का, मोक्ष कुठे आहे का. ते देतो म्हणून कुठून देणार. सगळे काय काय तर दिशाभूल करणारे आज मोठे मोठे जगद्गुरू आहेत. पण समर्थ सद्गुरू फक्त आणि फक्त अदृश्य काळश्री महाराज त्यांच्याकडे आपल्या मुलांना घेऊन या. लास्ट पॉईंट माझी, तुम्ही तरुण गेले आहात, तुम्हाला त्यांनी मोक्ष द्यायला समर्थ आहेत. पण तुमचे मुले आज फक्त आणि फक्त लौकिकमध्ये आहेत, अलौकिकमध्ये नाही. त्यांच्याकडे काही सात्विक गुण नाही, मुमुक्षुत्व नाही, महापुरुष संशय नाही. त्या कारणे मुलाने ते घेऊन या. अदृश्य काळश्री महाराजांकडून उपदेश द्यायला त्याला प्रेरित करा आणि साधन करायला लावा. ऑटोमॅटिक तुम्हाला मुले मनुष्यत्व येईल, मुमुक्षुत्व येईल आणि त्यांनी एक उत्तम गुणाचे एक मुले झाले. तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा काय पाहिजे. पैसा मिळतो, पैसा देतो तुम्ही, पण संस्कार देत आहात का, त्यांच्यामध्ये आनंद भरत आहात का. त्या कारणे मुलांना घेऊन या. मुलांना घेऊन येऊन महाराजांचे दर्शन देऊन, महाराजांचे उपदेश देऊन त्यांना एक आदर्श
व्यक्तित्व निर्माण करायची ताकद तुमच्याजवळ आहे, ते तुम्ही करा म्हणून सांगून माझी ते 4 गोष्ट संपवतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.